मला माहितीच नाही बिचारी मी तर झोपलीच होती. ते चोर कसे दिसतात व? लय भयानक दिसते बाई. तू निघत नको जातो घराच्या बाहेर असल्या दुखती. नाही तरी आता मी ना घराच्या बाहेर निघतच नाही. एक ग्लास पाणी आण बरं माझ्यासाठी. आजचं पहिले काकू शांत बसा तुम्ही. रडू नका. पहिले व्यवस्थित सांगा काय झालं. रडू नका. शाळेत गेलो कालपासून घरीच नाही आलो. शाळेतून येताना की जाताना? शाळेतून येताना. शाळेत सकाळी गेलो संध्याकाळी वापसच नाही आलो घरी. तुम्हाला कोणावर शंका वगैरे? नाही आमच्या गावात कोणाचं फादर जायचं आहे. आज सगळे साजरं जायचं. तुम्ही फोटो आणि डिटेल्स घेऊन जा त्यांच्याकडे. आम्ही जेवढा लवकर तुम्ही तेवढा लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. पूर्ण नाव सांगा. राजेश ठेवला पोराचं नाव. किती वर्षाचा होता? 6 वर्षाचा आहे तो. 6 वर्षाचा. हो. शाळेत किती वाजता गेला होता? तो सकाळी 11 वाजता बसून गेला तर आलाच नाही. हो का? तुम्हाला केव्हा माहित पडलं? आणि संध्याकाळी वापस 6 वाजता येईल. मग सगळं खरं पाहिलं गाव पाहिलं नाही भेटणार. हो. मग आम्ही आता रिपोर्ट लिहायला आलो. आणि हाच फोटो आहे ना? हाच फोटो आहे पोराचा. एकच पोरगा आहे. तुम्ही आता काही टेन्शन नका घेऊ. तुमच्या मुलाला आम्ही लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. काही टेन्शन नका घेऊ. तावडे तुम्ही एक काम करा. आपली बेस्ट टीम तयार करा आणि लवकरात लवकर त्या मुलाला शोधा. हो सर. 48 तासात मला मुलगा पाहिजे. ठीक आहे सर. होऊन घेतो. नाश्ता घ्या बरं 2 प्लेट. सोबत थोडासा रस्सा पण आणला. टाकूला वाटते टाका. अरे नाही रे बा. भाजी पाहू राहिलो. भाजी सिंगल जाते भाजी. अरे बा वडे नको दोना. खर्च किती गेला तरी चालत नाही. खायची मागचं फक्त दुकानात ₹40 असे पाहिलं तूच. भाऊ 2 लाईन तुमच्यासाठी. सांग ना बाबा. एक तर ती सिंगल असली पाहिजे. फुली फसली पाहिजे. वा वा वा. बेटी पढाओ बेटी बचाओ. महिलांवर अत्याचार झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. भूषण सर येत आहे. तुम्हाला माहिती आहे खूप स्ट्रिक्ट आहेत ते सर.
विद्यार्थ्यांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेमधून आलेला आहात आणि जवळपास 3000 विद्यार्थ्यांमधून तुमची इथे निवड झालेली आहे. तर ही परीक्षा फार कठीण असते आणि ही जी एक्झाम आहे समजा अंडर कव्हर ऑफिसर म्हणून घेतली जाते. मित्रांनो, एका मुद्द्यावर तुम्हाला आता काम करावं लागेल. यश नावाचा जो मुलगा आहे ते प्रकरण फार गाजत आहे यश नावाच्या मुलाचं, कारण त्याच्याकडून भीक मागून घेतलं जाते. जवळपास 6 महिन्यापासून सापडला आहे किंवा गायब आहे. तर ते बाय नावाचं मी तुम्हाला सांगतो की यश कोण आहे किंवा कसं काय. आता आपल्याला फक्त 5 विद्यार्थी निवडायचे आहे आणि ही एक तुमची मुलाखत चाचणी राहणार आहे. यामध्ये तुमचं प्रेझेंट ऑफ माइंड, तुमचं स्किल ते मी चेक करणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तुम्ही सर्व तयार आहात का? ठीक है, शुरुआत करूया. मैडम, आप यहाँ पे हिंदी मीडियम से आई है, मुझे बताइए आपका नाम. शिवाली मंडे. मुझे बताइए, अगर हमने आपको चुना इस पद के लिए तो आप कौन से मुद्दे पे काम करेंगे? मैं तो सर एक्स शूट आउट करूंगी. आपको गोलीबारी ज्यादा पसंद है क्या? यस, आई लाइक इट. तो आपको आप बैठे, आपको हमको आर्मी में भेजना पड़ेगा. मॅडम, आपलं नाव? सर माझं नाव निशा तांबे. मला एक सांगा, आता आपण एक्झाम पास झालेले आहात आणि आता जर मी तुमची नियुक्ती इथे अंडर कव्हर ऑफिसर म्हणून केली तर असा कोणता मुद्दा आहे की ज्यावर तुम्ही काम कराल? सर मी सामान्य लोकांची मदत करेन व त्यावर काम करेन. ठीक आहे, ठीक आहे, बसा. मॅडम, तुमचं नाव? माझं नाव सोनाली शेळके. मला एक सांगा, आता जर तुमची आम्ही नियुक्ती केली अंडर कव्हर ऑफिसर म्हणून तर कोणत्या मुद्द्याला तुम्ही हात घालाल किंवा त्यावर काम कराल? सर बऱ्याच ठिकाणी या शहरातून त्या शहरात व या राज्यातून त्या राज्यात महिलांच्या अपहरणाचे प्रकरण घडत आहे व मुलींवर बलात्काराचे प्रकरण घडत आहे. बरोबर. तर त्यावर मला काम करायला आवडेल. ठीक आहे, ठीक आहे, छान उत्तर, बसा. थँक्यू. आपलं नाव? सर मुझे बताइए कि अगर हमने आपको चुना अंडर कवर ऑफिसर करके तो आप किस मुद्दे पे काम करेंगे? सर, जो इंडिया में बहुत सारा ब्लैक मनी है हाँ। मैं उसको निकालने की कोशिश करूँगा और उससे गरीबों के अंदर प्रोग्रेस करने की कोशिश करूँगा. ठीक आहे, ठीक आहे. अजय जोशी. सर मी रिझल्ट पूर्ण चेक केला तर तुम्ही टॉपर आहात. मला एक सांगा, आम्ही जर तुमची इथे नियुक्ती केली अधिकारी म्हणून तर असा कोणता मुद्दा आहे की त्यावर तुम्ही काम करा? सर, सोशल मीडियावर जे जातीवाचक पोस्ट टाकतात व त्यामुळे जातीवाच्या दंगली घडून येतात व देशामध्ये अशामुळे खूप प्रकरण वाढत आहे. तर त्या जातीवाचक पोस्ट टाकणाऱ्या पोलिसांनी शोध लागेल. ठीक आहे, ठीक आहे, छान उत्तर, बसा. मला एक सांगा की जर आम्ही तुमची नियुक्ती केली येते अंडर कव्हर ऑफिसर म्हणून तर कोणत्या मुद्द्यावर काम करा? मुलांना मी झपाला काही करू नका, बसा, बसा, बसा. शोषण, किडनॅपिंग व त्यामागील गुन्ह्यांचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे, ठीक आहे, छान मुद्दा आहे, बसा. तुम्ही उभे राहा. आपलं नाव? माझं नाव विश्वजित पाटील. मला एक सांगा, जर आम्ही तुमची नियुक्ती इथे अंडर कव्हर ऑफिसर म्हणून केली म्हणजे चालणारे काळे धंदे, दारू, गांजा, ड्रग्स यावर माझा म्हणजे काम करण्याचा माझा हेतू राहील, जेणेकरून हे सर्व बंद झालं पाहिजे. ओके, ओके, ठीक आहे. विद्यार्थ्यांनो, आम्ही इथे तुमच्यापैकी काही अधिकाऱ्यांची निवड केलेली आहे. तुम्हाला फक्त एक सांगू इच्छितो की यश नावाचा मुलगा आहे, यश केवट म्हणून, तो 6 महिन्यापासून गायब आहे आणि ऐकण्यावर असं आलेलं आहे की त्याच्याकडून भीक मागून घेतल्या जाते. तर असे बरेच विद्यार्थी आहेत. तर यश नावाचा जो विद्यार्थी तो पण फार गाजलेला आहे. तर त्या मुद्द्यावर तुम्हाला काम करायचं आहे. यश केवट सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना तुम्हाला शोधायचं आहे. तर तुम्हा सर्वांमधून आता मी 5 जणांची निवड केलेली आहे आणि त्या सर्वांची नावं मी आता जाहीर करतो. ती पुढील प्रमाणे आहेत. तुमची आम्ही इथे नियुक्ती केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तुमची नियुक्ती झाली आहे सर. आता आपण दुसरं नाव घोषित करूया. तर दुसरा आहे इशिका मॅडमचं. मॅडम, तुमचं नाव इशिका, सरनेम काय म्हटलं? ठीक आहे, आम्ही तुमची इथे नियुक्ती केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तर मॅडम, आपलं नाव काय म्हटलं? सोनाली शेळके. तुमची सुद्धा या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, बघा.
तर हरीशची सुद्धा या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. अजय जोशी. आपली सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. अजय जोशी. तर आपण एक आळूया तुमचा. हे जरी दिसायला वाईट असला तरी तो टॉपर आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना जो यश केवट आहे, असे जे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडून जबरदस्ती भीक मागून घेतल्या जाते किंवा ज्यांचं शोषण चालू आहे, त्याला तुम्हाला शोधायचं आहे. तर ही आपण एक सर्वांच्या नावाची एक शॉर्टकट तयार केलेली आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुमच्या मिशनचं नाव काय आहे? तुम्ही सर्व लवकरात लवकर अधिकारी म्हणून नियुक्त व्हा आणि या देशाची प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे आणि स्वाभिमानाने सेवा करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. गेल्या 2 वर्षात मिळालेल्या माहितीनुसार आपल्या राज्यात 2003-18 लहान मुलं मुली रस्त्यावर झोपतात व भीक मागतात. मॅडम, यामध्ये अंदाजे मुलांचे वय किती होते? यामधील सर्व लहान मुलं-मुलींचे वय 10 ते 15 या वयोगटातील आहे. मुलं मुली स्वइच्छेने भीक मागतात का? नाही, असे बिलकुल नाही. काही स्वइच्छेने भीक मागतात व काहींना जबरदस्ती करून भीक मागून घेतल्या जाते. ऋषिकाजी, काही त्यांचे फोटो किंवा अधिक माहिती? काबूकाड व त्याबालचा डमरूदादा हे 2 या टोळीचे मुख्य आहेत. कसं काय मॅडम, जरा आपल्याला माहितीनुसार आपल्या राज्यातील दक्षिणेकडील असलेल्या मनोरा जिल्ह्यातील बाबूकाळ नावाचा कुख्यात गुंड व त्याची टोळी ही काम चालवते. मॅडम, मी बऱ्याचदा वृत्तपत्रात तुझं नाव वाचलं आणि त्याचा मी फोटो पाहिलेला आहे. तर मला वाटते फार क्रिमिनल टाईप काम चालते आणि मुलांना किडनॅप करते असं मी यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. तर तुम्ही सर्व अधिकारी आहात आणि मॅडमने तुम्हाला एक जबाबदारी दिली आहे किंवा मॅडमने तुम्हाला या गुंड्यांबद्दल माहिती दिली आहे की अशी किडनॅपिंग चालते, लहान मुलांचं शोषण होते आणि त्यांच्याकडून भीक मागितली जाते. तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या मिशनचं नाव काय आहे. हो. तर मिशनचं नाव काय आहे? तर सर्वांनी तयारीला लागा आणि लवकरात लवकर त्या कुख्यात गुंड्यांना पकडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हो. सर्वजण तयार आहात? हो सर. सोनाली मॅडम, मी काय म्हणतो, बोला ना सर. काही माहिती भेटली का चोरांविषयी? नाही सर, शोध सुरूच आहे अजून चोरांचा. एक चोर तर तुमच्याकडेच आहे. कुठे आहे सर? तो जर तुम्ही शोधला तर मिळेल. सोनाली मॅडम, हा चोर निघा मुलं चोरत नाही. सर, हा कुठला चोर? हा चोर हृदय चोरणारा चोर आहे. आहे सर, तुम्ही पण. मॅडम, हा हृदय चोरणारा चोर आहे. मॅडम, तुम्ही पत्रकार आहे का? हो सर, मी पत्रकार आहे. माझी एक बातमी लावणार. कोणती सर? फेमस पडला ऑफिसर.
तर चालूच आहे. मग आपल्या विषयाचं काय? अरे जेवण वगैरे केलं का रे? काय? तू काय करतोय? मग अभ्यास कर. ठीक आहे, येतो मी नंतर. बैठो. अच्छा चलो रे बच्चे का सब ओके बढ़िया. बच्चों को खाना खिलाया क्या? सुबह से देर तक. हो का रे बाबू, तू सापडला कुठं? भीक मागायला नको तुला मारलं का रे? माय बरं झालं म्हणा सोन्या सापडलं मला. आजपासून ना म्या गावातले जे लोक भिकारी लोक आहे ना पोरं त्याला शाळा शिकवायचो. मला ठरलं उद्यापासून आपण सगळ्या त्या पाटलाच्या वाड्यात नाही का पडकं वाडा आहे ना तिथं शाळा भरत जाऊ. तू सगळ्यांना मला नाही ना मग आता नको जात जाऊ मग कुठं कुठं नाही ना. सापडलं मी पोरग बाबा. सापडले सापडले बोला सापडले. सापडलं रे सापडलं. सापडले. माहित आहे काय, आज आपण इथं जंगलामध्ये शाळा घेतली आहे. कशी घेतली आहे की ज्या लोकांना शाळेत जाता येत नाही, ज्यांना दूरच्या दूर घर असतो त्या मुलांना कोणी शाळेत येऊ देत नाही. म्हणून मी संकल्पना केला की आपण जे लोक
मुलं आहेत गरीब आहेत त्या मुलांना आपण तिथं जागा भेटते तिथं शिकवायचं मी प्रयत्न करतो. आजपासून ना गावातले जे भिकारी लोक आहेत ना पोरं त्याला शाळा शिकवायचो. मला ठरलं उद्यापासून आपण सगळ्या त्या पाटलाच्या वाड्यात नाही का पडकं वाडा आहे ना तिथं शाळा भरवतो. तू सगळ्यांना बोलवणार ना मग आता चला मी म्हणेन माझ्या मागे म्हणा सगळ्यांना म्हणता येतो का? म्हणा ए बी सी डी ई. सगळ्यांना कसं वाटतं शिकताना? मला तुम्ही सांगा कोणाला छान गाणं म्हणता येतो रे? मला उभा राहून गाणं म्हण तू. ओलावी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिरडाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आपण या ठिकाणी बघताय एक खुफिया अधिकारी इशिका चव्हाण आणि खुफिया अधिकारी सोनू शिंदे यांनी आता एक मोहीम सत्य करून आपल्याला संपूर्ण माहिती देण्याकरता या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि मी त्यांचा प्रमुख म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आहे. मित्रांनो, हे जे भीक मागणारी आणि निराधार जी उपेक्षित मुलं आहेत ती महानगरामध्ये शहरामध्ये एसटी स्टँडवर रेल्वे स्टेशनवर भीक मागतात, रस्त्याच्या कडेला झोपतात आणि या मुलांचं अपहरण एका गुंडा टोळीने केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं ते वाईट प्रकारची अवैध कामं ते करून घेत होते आणि या ठिकाणी ह्या ज्या आपल्या खुफिया अधिकारी आहे, ह्या ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी आहे ईशा चव्हाण आणि सोनू शिंदे यांनी प्रचंड मेहनत करून ती जी टोळी आहे लहान मुलांचं अपहरण करणारी, त्यांच्याकडून अवैध धंदे करून घेणारी, त्यांना व्यसनाधीन बनवणारी जी गुंडांची टोळी आहे ज्याचा आतापर्यंत छडा लागलेला नव्हता, अशा टोळीच्या मागे राहून त्याचा अभ्यास करून एक प्रकारची त्यांना पकडण्याकरता एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी निर्माण करून ती टोळी त्यांनी पकडलेली आहे आणि जी मुलं त्यांच्या ताब्यामध्ये होती त्यांना ते चटके द्यायचे, त्यांना एक वेळा जेवण देत होते. त्यांनी ही जे लहान मुलं आहेत त्यांच्याकडनं भीक मागायला लावत होते, त्यांना कुठल्या प्रकारचा गुटखा किंवा व्यसनाधीन पदार्थ विकायला लावत होते, त्यांना जेवण देत नव्हते, त्यांना मारहाण करत होते, त्यांना फोडून ठेवत होते. अशा टोळीचा पर्दाफाश या दोन खुफिया अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ते मुलं ताब्यात घेऊन ते मुलं त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेले आहेत आणि म्हणून सगळ्या पालकांमध्ये खूप आणि ज्या पालकांची मुलं 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून बेपत्ता होती पण या खुफिया अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे ती टोळी पकडल्या गेली, त्यांची मुलं ताब्यात मिळाली म्हणून संपूर्ण पालकांमध्ये आनंद व्यक्त केला जातो. लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीला पकडल्याबद्दल दोन्ही खुफिया विभागाचे अधिकारी ईशा चव्हाण आणि सोनू शिंदे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो.